तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा या मागणीसाठी किसान ब्रिगेड अकोट तालुक्याच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वाखाली 1 जुलै 2026 रोजी चंदीगड येथे झालेल्या बैठकीत या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या निवेदनात किसान ब्रिगेडने शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित 4 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। त्यामध्ये भारत अमेरिका व्यापार कराराबाबत स्पष्ट भूमिका, MSPला कायदेशीर हमी देण्यात यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी आणि राष्ट्रीय जल धोरणाची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या मागण्यांचा समावेश करण्यात आला। शेतकऱ्यांच्या या न्याय मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास संघटनेकडून व्यक्त करण्यात आला आहे। मात्र योग्य ती कार्यवाही न झाल्यास देशभरात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नसल्याचा इशाराही किसान ब्रिगेडकडून देण्यात आलेला आहे। यावेळी किसान ब्रिगेडचे अकोट तालुका प्रमुख गोपाल शिंदे तसेच तेलारा तालुका प्रमुख अरुण काळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली। MCN न्यूज मराठीकरिता दीपक रेडे, आडगाव, बुद्रुक। नमस्कार मंडळी, तर आज आपण आहोत तहसील कार्यालय अकोट येथे। तर इथे येण्याचं कारण म्हणजे किसान ब्रिगेड अकोला या इथून आम्ही सगळे आपण तहसीलवर निवेदन देण्यासाठी आलो। तर निवेदन या संदर्भात आहे की जसं आता जंतर मंतर येथे किसान घाटवर 21 तारखेपासून मोठं एक आंदोलन सगळ्या शेतकरी, पूर्ण भारतातील शेतकरी मंडळी नेते तिथं येऊन एक आंदोलन करणार आहेत। तर आपल्या अकोला जिल्ह्याचे प्रकाश पोहरे जे आहेत ते शिपाई संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत। त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे अकोट तालुक्यामधील सगळे कार्यकर्ते आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो। जसं या भारत सरकारनं आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना जसे हाल केले आहेत, तुम्ही बघत असतात की कुठला पीक विमा असो, शेतीला लागणारं साहित्य असो, याच्यामध्ये होणारी वाढ असो की आणि जे तुम्ही आता भारत करार आहे, भारतासोबत अमेरिकेचा जो करार होणार आहे, या करारामध्ये स्पष्टता काहीच नाही आहे। त्यामुळे आम्ही सगळे लोक इथं निवेदन देण्यासाठी आलो। तर हेच निवेदन आज भारतातल्या प्रत्येक तहसीलवर, जिल्ह्यातील तहसीलवर प्रत्येक संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते देत आहेत। तर त्यासाठी आम्ही इथं आज हजर झालेलो आहोत। धन्यवाद।